जनरेटरसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डायलिसिस विभाग काही काळ बंद पडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली झटे यांनी सहकार्यातून दिले डिझेल. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयातील गंभीर प्रकार समोर आला आहे. लाईट गेल्यानंतर जनरेटरसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने रुग्णालयातील डायलिसिस विभाग काही काळ बंद पडला होता. त्यामुळे डायलिसिससाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान ही माहिती मिळताच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली झटे यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने डिझेल उपलब्ध करून दिले. त्यानंतर जनरेटर सुरू करण्यात आला आणि डायलिसिस विभागाची सेवा पुन्हा पूर्ववत झाली. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी माऊली झटे यांचे आभार मानले आहेत. आज ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी मला 9:30 वाजता एक रुग्णाचा कॉल आला की या ठिकाणी डायलिसिससाठी सकाळी 7 वाजल्यापासून आलो, परंतु डिझेल नसल्यामुळं डिझेल जनरेटर बंद असल्या कारणानं डायलिसिस या ठिकाणी होऊ शकत नाही. इथे येऊन पाहिलं असता इथं डायलिसिस सेंटरला खरं म्हणजे एक नवीन ट्रान्सफॉर्मरची फार आवश्यकता आहे. कारण डायलिसिसमध्येच इथं जर लाईट गेली तर त्या पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी कोविडचं ट्रान्सफॉर्मर रिकामा आहे. कोविड काळामध्ये या ठिकाणी त्या सेंटरसाठी सेपरेट एक ट्रान्सफॉर्मर उपलब्ध आहे, परंतु तो या ठिकाणी जोडून देण्यासाठी या ग्रामीण रुग्णालयाला सुद्धा MSEBला वारंवार विनंती केली, परंतु त्यांनी अद्याप या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर जोडून दिला नाही. म्हणून माझी एक विनंती आहे की MSEBनं ताबडतोब या ठिकाणी कोविडसाठी उपलब्ध असलेला ट्रान्सफॉर्मर या डायलिसिस सेंटरला या ठिकाणी जोडून देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यावेळेस मला कळालं या ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही, मी माझ्याकडे स्वतः घरी जो काही डिझेल होतं ते या ठिकाणी घेऊन येऊन त्यांना दिलं आणि हा डायलिसिस सेंटर या ठिकाणी चालू केलं.